हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत माघार घेण्याची शक्यता। सामंत यांच्याकडून आधी पोस्ट नंतर डिलीट। तर भाजपचे नेते नारायण राणे सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करणार। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढणार, भाजप जागा सोडणार नाही, पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढवणार आणि जिंकणारही, नारायण राणेंकडून स्पष्ट। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। रात्री वर्षावर शिंदे, अजित पवार, शेलार आणि केसरकरांची बैठक। नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ, वाशिमबाबत चर्चा। नाशिकसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे इच्छुक, तर भुजबळांच्या नावाची चर्चा। हेमंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन। कार्यकर्त्यांकडून वर्षा बंगल्याजवळ घोषणाबाजी, तर भाजपकडून हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध। जसा मला श्रीकांत तसा माझा हेमंत, मुख्यमंत्री शिंदेंचे उद्गार। मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही, संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय येईल अशी आशा, आमच्या भावना शिंदे जपतील, हेमंत पाटलांचं वक्तव्य। वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रामदास तडस आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। वंचित बहुजन आघाडीची लोकसभेची तिसरी यादी जाहीर। पुण्यामध्ये वसंत मोरे यांना उमेदवारी, तर पुण्यामध्ये आता तिहेरी लढत होणार। पत्रकाद्वारे वंचितकडून सुप्रिया सुळेंना पाठिंबा। हेमंत गोडसेंची 3 माणसं माझ्याकडे आली होती, आम्हाला पदरात घ्या म्हणाले। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा गौप्यस्फोट। सांगलीच्या जागेचा तिढा वाढला, सांगलीचा निर्णय होईपर्यंत राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार। आमदार विश्वजित कदम यांचं नाना पटोलेंना पत्र। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघामध्ये ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। आदित्य ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर। विक्रोळीमधील मध्यवर्ती शाखा आणि मानखुर्द येथील शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार। लोकसभा निवडणुकीमुळे टोलवाढीचा निर्णय पुढे ढकलला। आचारसंहितेमुळे वाढीव टोलमधून वाहन चालकांची सुटका। निवडणूक झाल्यानंतर टोल दरात वाढ होणार। गॅन्ट्री बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक। मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहनं जुन्या मुंबई पुणे मार्गावरून पुण्याकडे मार्गस्थ होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, टेलरच्या दुकानाला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू। एप्रिलच्या सुरुवातीलाच नाशिकच्या मालेगावातील पारा 42 अंशांवर, तर नागपुरातील तापमान 41 अंशांवर। पुढील 48 तासात तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता। शुक्रवारपासून राज्यामध्ये 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान खात्याची माहिती, कोकण, मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।